त्या हल्लेखोर वाघिणीचा दुसरा बछडा जेरबंद. वाघिणीने 3 महिलांचा घेतला होता बळी, पुन्हा 2 बछडे जंगलातच. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यामधील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मे 13, 2025 रोजी मेंढा माल येथील 3 महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद केल्यानंतर तिच्या 4पैकी एका बछड्याला जेरबंद करण्यात आले होते. आता दुसऱ्या नर बछड्यालाही दि.27 मे 2025 मंगळवारी पहाटे पहाटेचे 5:30 वाजण्याच्या सुमारास डोंगरगाव नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 1360 मध्ये बेशुद्ध करून यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले आहे. या बछड्यालाही नागपुरातील गोरेवाडा येथे WRTC मध्ये नेण्यात आले आहे. वनविभाग अजून 2 बछड्यांच्या शोधात आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र डोंगरगाव परिसरात तेंदूपत्ता गोळा करायला गेलेल्या मेंढा माल येथील कांता चौधरी, सारिका शेंडे, शुभांगी चौधरी या महिलांना कक्ष क्रमांक 1355 मध्ये वाघिणीने हल्ला करून जागीच ठार केले होते. या घटनेनंतर वन विभागाने घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप व लाईव्ह कॅमेरे लावले होते. हल्लेखोर वाघिणीला 13 मे 2025 रोजी बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. नंतर तिला गोरेवाडा WRTC मध्ये पाठविण्यात आले. तेव्हापासून वनविभाग तिच्या बछड्यांचा शोध घेत आहे. डोंगरगाव क्षेत्रात वाघिणीचे बछडे संचार करीत असल्याच्या माहितीच्या आधारे सशस्त्र पोलीस दलाचे अजय मराठे यांनी वाघिणीच्या 12 ते 14 महिने वयाच्या दुसऱ्या नर बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. जनता की आवाज न्यूज साठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वहाब अली सय्यद यांची रिपोर्ट.